सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी, भाज्यांचे भाव वाढले। भाज्यांचे भाव वाढल्याने महिलांचं बजेट कोलमडलं। अवकाळीमुळे भाज्यांच्या दरात ही वाढ झालेली आहे। भाज्यांचे भाव वाढल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय। भाज्यांची नावं आणि दर यांच्यावर एक नजर टाकूयात। फरसबी आता 75 ते 80 रुपये किलो मिळते। टोमॅटो 70 ते 80 रुपये किलो झालाय। कोबी 80 ते 100 रुपये किलो। काकडी 60 ते 80 रुपये किलो। तर मटार 140 ते 160 रुपये प्रति किलो मिळत आहे। दरवाढीचं मूळ कारण म्हणजे सध्या पाऊस चालू आहे आणि सगळीकडे पाऊस झालेला आहे। पावसामुळे भरपूर नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचं। त्यामुळे जे माल राहिले ते आता लिमिटेड माल राहिलेले आहेत। आता इथून पुढे जर पाऊस थोडा थांबला तर लागवडी चालू होतील आणि भाज्यांचे दर खाली येतील। हा, विक्रीवर बाहेर गिरायकांचा थोडा परिणाम झालेला आहे। कारण कसं आहे, एवढ्या महागाच्या भाज्या गिरायकांना बाहेर खायला परवडत नाही असं गिरायकाचं म्हणणं आहे। कारण काय आहेत आणि खास करून कोणत्या भाज्यांचे दर वाढले, आधी किती होते आणि आता किती आहे? सगळ्याच भाज्यांचे टोटल दर वाढलेले आहेत। कुठल्याच भाजीचे दर कमी नाही आहेत। आता भाजी का सगळं 1900 रुपये बाजार चालू आहे। परवडत नाही काय गिरायकांना द्यायला। गिरायकाचे असं कंडिशन झाले की बाहेर किरकोळ वाल्यांनी नेलं तर गिरायकांना परवडत नाही। 30 रुपये पाव भाजी म्हणलं तरी घेत नाहीत गिरायक। एवढे कंडिशन खराब चालले। भाजी सगळी शिमला घेतो, गावठी गवार, साधी गवार, वाटाणा, फरसी सगळं माल असतात आपल्याकडे। वांगे असतात। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। अवकाळी पाऊस, त्याचबरोबर काही ठिकाणी पावसाचा अभाव व प्रचंड गरमी यामुळे जे आहे भाज्यांचे दर गेल्या 15 दिवसापासून कडाडलेले पाहायला मिळत आहे। आपण नवी मुंबईतील किरकोळ बाजारामध्ये आहोत। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये जे आहेत ते भाज्यांचे दर जे आहेत दुप्पट ते तिपटीने वाढलेले पाहायला मिळत आहे। तर किरकोळ बाजारामध्ये जे आहे हेच दर त्याच्यापेक्षाही दुप्पट पटीने वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। बाजारामध्ये मिळणारे जे टोमॅटो आहेत ते आता सध्या परिस्थितीमध्ये जे आहे ते 100 रुपये किलोच्या आसपास जे आहे ते गेलेले आहेत। त्याचबरोबर मटार झाला, कोबी झालं, याचे दर देखील जे आहेत ते दुपटीने ते तिपटीने वाढलेले पाहायला मिळत आहे। एकंदरच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला 1,500 ते 2,000 गाड्यांची आवक असते, परंतु आता जी आहे भाज्यांची आवक जी आहे ती कमी झालेली आहे। त्यामुळे भाज्यांचे दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळत आहे। एकंदरच भाज्यांचे दर वाढल्यामुळे जे आहे ग्राहकांच्या खिशाला जी आहे ती कात्री बसलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।